हाय फ्रेंड्स, जय गजानन। यंदाच्या वर्षी मी टाईममध्ये मी कृष्णमयी घेऊन येते आहे आपल्यासाठी एक नवीन शो ज्याचं नाव असणार आहे संन्यासी टॉक्स। स्टार प्रवाहावरील विठू माऊली या सिरियलमधला प्रसिद्ध अभिनेता अजिंक्य राऊत माझा फ्रेंड आणि मी घेऊन येतोय यंगस्टर्ससाठी त्यांच्या समस्यांवर प्रश्नांवर गुरुदेवांचं सुंदर असं ज्ञान मार्गदर्शन। सद्गुरू वेणा भारती महाराज, साक्षात हनुमंतांचा, श्री गजानन महाराजांचा ज्यांना साक्षात्कार झालेला आहे, अखंड ज्या तपश्चर्यारत असतात, ईश्वराशी तादात्म्य पावलेला एक दिव्य आत्मा, एक दिव्य शक्तीच म्हणूया आपण, जी आपल्या सगळ्यांच्या कल्याणाकरिता अखंड कार्यरत आहे। संन्यासासारखं कठोर व्रत धारण करून आपलं संपूर्ण जीवनच रामकार्य, ईश्वर सेवा आणि जनकल्याणाकरिता समर्पित केलेल्या प्रखर संन्यासिनी। 20 वर्ष भारत भ्रमण करून 3 लाखांहून अधिक प्रवचन, विविध विषयांवर व्याख्यानं, ज्ञानचर्चा असे कार्यक्रम गुरुदेव आजही करत आहेत। त्यांच्याकडे अफाट ज्ञान आहे, अलौकिक असं ज्ञान आहे, सहज आणि सोपं आहे, परंतु अत्यंतिक सत्य असं ज्ञान की जे आपल्याला एका जीवनाच्या सत्यपथावर, आनंद पथावर घेऊन जाणार आहे, ज्यातून आपल्या चिंतांवर, समस्यांवर अचूक मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे। अजिंक्यसारख्या तरुणाला देखील या ज्ञानाने भुरळ पाडली आणि किती म्हणून हे ज्ञान भरभरून घेऊ यासाठीच आम्ही हा संन्यासी टॉक शो घेऊन येतो आहे। नमस्कार, मी अजिंक्य राऊत। तुम्ही मला याआधी विठ्ठलाची भूमिका साकारताना पाहिलंय आणि भरभरून प्रेम दिलंय। कपिकुल आणि सद्गुरू वेणा भारती महाराज यांच्याबद्दल जर काही सांगायचं झालं तर मी इतकंच म्हणेन की अध्यात्म आणि आधुनिक तंत्रज्ञान या गोष्टींचा इतका सुंदर असा समन्वय साधून कपिकुल उभारलं गेलंय नाशिक या ठिकाणी। याच कपिकुलचा मी देखील एक छोटासा हिस्सा होऊ शकलोय आणि सद्गुरू वेणा भारती महाराज गुरु आहेत माझ्या। एक इंजिनियर असल्या कारणाने आधुनिक तंत्रज्ञानाची ओढ तर मला आहेच, पण विशेषतः विठू माऊली ही भूमिका साकारल्याच्या नंतर मला अध्यात्माची पण खूप गोडी वाटू लागली आहे। माझ्यासारखेच खूप सारे तरुण आहेत, खूप साऱ्या तरुणांना भरकटवणारे बरेचसे विषय ऑनलाईन अवेलेबल आहेत, परंतु ऑनलाईन आध्यात्मिक गोष्टींबद्दलच्या चर्चा, आधुनिक तंत्रज्ञानाला धरून अशा या चर्चा फार पाहायला नाहीत मिळत। याच गोष्टीचा विचार करून कपिकुलाच्या उत्तराधिकारी असणाऱ्या कृष्णमयी या ज्या आहेत यांच्या मनामध्ये ही कल्पना आली की एक ऑनलाईन टॉक शो करावा, ज्याच्यामध्ये सद्गुरू वेणा भारती महाराज ज्ञानचर्चा करतील, मार्गदर्शन करतील आणि मी अजिंक्य राऊत आणि कृष्णमयी त्यांना तरुणांचेच काही असे प्रश्न विचारतील जे आपल्याला भांबावून सोडतात किंवा ज्याचं ज्ञान मार्गाने, ज्याचं जे खरं सत्य आहे ते आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही आणि गुरुमाईंकडून ते कसं पोहोचवता येईल असाच विचार करून मी तुमच्या समोर घेऊन येतोय संन्यासी टॉक्स हा ऑनलाईन शो। युट्यूबवर जाऊन कपिकुल या चॅनलला तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा अँड प्लीज स्टे ट्यून्ड। आपण सगळेच मातीमोल होण्यापूर्वी अनमोल होऊया। धन्यवाद। पाहूया त्याच्या थोड्याशे ग्लिम्स। सद्गुरू वेणा भारती महाराजांचं सहर्ष मनापासून स्वागत करते। मी गुरुमाईंच्या काही त्यांचे अनुभव आणि त्यांनी लिहिलेल्या त्या नोटबुक आणि तुमचे ते रजिस्टर्स सगळे पाहून त्याच्यामध्ये लिहिलेलं ज्ञान, हे ब्रह्मांडाचं रहस्य त्या वयांमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे आणि हे त्यांचा प्रेम, जिव्हाळा आणि ज्यानुसार त्या हाक मारतात, जशी त्यांची स्माईल असते, खूपच ब्युटिफुल अनुभव आहे। आणि माझ्याकडे काही क्वेश्चन्स पण आहेत गुरुमाईंना विचारण्यासाठी, विचारावेसे वाटतात गुरुदेवांना, त्या पद्धतीचे प्रश्न आपण मिळून बोलावं आणि त्याच्यावर चर्चा व्हावी हे जाणून घ्यायला आवडेल की तुमच्या मते प्रेमाची काय परिभाषा आहे। या संतोषाला प्रेम म्हटलं पाहिजे दुसऱ्याच्या, आणि म्हणतात की प्रेम हे नखासारखं असावं, कितीही कापलं तरी वाढतं ते। वाव, सेटल्ड असायला हवा मुलांवर, हे एक वेगळ्या प्रकारचं जे प्रेम तुमच्या काळात होतंय ते स्वतःचा संतोष मागतं, इथे चुकतं इथे प्रेम। खरं तर प्रेम हा विषय इतका मोठा आहे। प्रेम तपश्चर्या आहे, तपश्चर्याशिवाय प्रेम करूच शकत नाही। आणि जसं की मी म्हणालो 21व्या शतकातले गुरु जसे
असायला हवे. आय थिंक त्या तशाच आहेत. लवकरच आम्ही घेऊन येतो आहोत प्रेमाची परिभाषा काय या प्रश्नावरचा संन्यासी टॉक्स हा टॉक शो. सो स्टे ट्यून, पाहत रहा आपलं आवडतं कपिकुल चॅनल. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चलो देन, बाय, टेक केअर.